ते चित्र काय असेल अध्यक्ष महाराज? मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल अध्यक्ष महाराज. कुठला तरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती उभा असेल अध्यक्ष महाराज. कदाचित उद्या कुठला तरी खान हा मुंबईचा महापौर होईल अध्यक्ष महाराज. की ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये MMR रिजन मध्ये गेल्या 11 वर्षामध्ये युतीच्या शासनाच्या माध्यमातून जे काही क्रांतिकारक बदल घडतायत, इन्फ्रास्ट्रक्चर वाढताय, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल आणि MMR रिजनला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जावर घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज. त्यावेळेला कुठेतरी पोलरायझिंग आणि डिवायझिव्ह अशा प्रकारचा एक प्रयत्न हा सुद्धा मुंबई शहरामध्ये होतोय अध्यक्ष महाराज. आपण गेल्या दीड वर्षामध्ये बघितलं अध्यक्ष महाराज की कशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी रॅडिकल एलिमेंट्स, अर्बन नॅक्सल्स यांना पुढे आणून या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होतोय अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही प्रगती, ही उन्नती आणि हा विकास हा होत असताना जर सुरक्षिततेकडे जर कुठेतरी कानाडोळा झाला तर अध्यक्ष महाराज आपण म्हणतो की नजर हटी और दुर्घटना घटी. आणि ही नजर हटी और दुर्घटना घटी हे मुंबई शहरामध्ये आणि MMR रिजन मध्ये होऊ नये अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या गोष्टीकडे मी लक्ष शासनाचा वेधण्याचा प्रयत्न या प्रस्तावाच्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महाराज. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे छुपे प्रयत्न आणि काही उघड प्रयत्न ज्यावेळेला होत असतात त्यावेळेला मुंबई शहर एका ब्रिंकवरती उभा आहे अध्यक्ष महाराज, ब्रिंकवरती. ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये विकास, उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने पुढेही जाऊ शकतं. परंतु अशा प्रकारचे डिवायझिव्ह, पोलरायझिंग आणि कलर्ड फोर्सेसला जर शक्ती मिळाली आणि त्यांना जर राजकीय शक्ती मिळाली तर कदाचित मुंबई शहरामध्ये उद्या एक वेगळ्या प्रकारचं चित्र सुद्धा निर्माण होऊ शकतं अध्यक्ष महाराज. ते चित्र काय असेल अध्यक्ष महाराज? मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल अध्यक्ष महाराज. कुठला तरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती उभा असेल अध्यक्ष महाराज. कदाचित उद्या कुठला तरी खान हा मुंबईचा महापौर होईल अध्यक्ष महाराज. हो, आहे आम्हाला प्रॉब्लेम, आहे प्रॉब्लेम, आहे प्रॉब्लेम. आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज या अशा प्रकारच्या डेलिकेट सिच्युएशन मध्ये, परिस्थितीमध्ये हे मुंबई शहर आलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे ज्या वेळेला उन्नती, विकास आणि प्रगती घडत असते त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर शासन हे प्रयत्न करत आहे की हाऊसिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मोबिलिटी असेल, याच्यामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल आणण्याचा प्रयत्न ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला कुठेतरी आपलं लक्ष जर कमी झालं तर कदाचित हे सगळं प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर हे पाण्यामध्ये वाहून जाईल अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या प्रस्तावाच्या माध्यमातून, या 293च्या प्रस्तावाच्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो अध्यक्ष महाराज, शासनाला मी विनंती करू इच्छितो की आपण ज्या वेळेला समृद्धी, उन्नती आणि विकासाच्या दिशेने जात असताना या अशा प्रकारच्या अर्बन नॅक्सल गँग्स, कलर्ड फोर्सेस, रॅडिकल एलिमेंट्स जे कदाचित जगाच्या दुसऱ्या शहरांमध्ये आपले रंग दाखवण्याचा जो आपला रंग दाखवण्याची सुरुवात जी झालेली आहे, आपण विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील काही शहरांमध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज हे आपण रोज वाचत असतो. अजूनपर्यंत मुंबई त्याच्यापासून सुरक्षित राहिलेली आहे, पण कुणाचं तरी राजकीय अस्तित्व संपत चाललंय आणि म्हणून स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता पुन्हा एकदा अशा प्रकारचा कुठला तरी वेगळा पॅटर्न, कुठला तरी मालवणी पॅटर्न किंवा कुठला तरी वर्सोवा पॅटर्न हा काही लोक मुंबईमध्ये प्लांट करू शकतात. आणि त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव आणू त्यावेळेला याच्यामध्ये सुरक्षितता, की मुंबई सुरक्षित राहिले पाहिजे, सुरक्षित हातांमध्ये मुंबई राहिली पाहिजे आणि मुंबईची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलावीत अशी विनंती आणि अशी मागणी मी या प्रस्तावाद्वारे करतो. मला बोलायला दिलं तर आपले खूप खूप धन्यवाद.